आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. ठंडी ठंडी पुरवैया में उड़ती है चुनरिया, धड़के मोरा जिया रामा बाली है उमरिया। दिल पे नहीं काबू, कैसा ये जादू, ये मौसम का जादू है मितवा, ना अब दिल पे काबू है मितवा। नैना जिसमें खो गए, दीवाने से हो गए, नजारा वो हर सू है मितवा, ये मौसम का जादू है मितवा। FM वर माधुरी दीक्षित आणि सलमान खानचं एक रोमॅन्टिक गाणं सुरू होतं. ध्रुव आणि अंतराला घरातून निघून आता अर्धा तास झाला होता. दोघे एका शब्दानेही बोलले नव्हते. गाण्यावर गाणी बदलत होती, पण दोघांमध्ये पिन ड्रॉप सायलेन्स होता. तो चुपचाप गाडी चालवत होता आणि ती खिडकीतून बाहेर बघत होती. मध्येच तिने एकदा तिरपी नजर करून त्याच्याकडे पाहिलं. त्याने व्हाईट टी शर्ट वर डार्क ब्लू डेनिम जॅकेट घातलं होतं. त्याच कलरची जीन्स घातली होती, ज्यामध्ये तो कमालीचा हँडसम दिसत होता. डोळ्यांवर हलकासा ब्लू कलरचा शेड होता, जो त्याच्या चेहऱ्याला अजून हँडसम बनवत होता. तू पूर्ण मान वळवून पण माझ्याकडे बघू शकतेस. आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. त्याने मध्येच डोळ्यांवरचा चष्मा काढत तिच्याकडे पाहिलं. तशी ती गडबडली. त्या क्षणाला कसं रिॲक्ट करावं तेच तिला कळेना झालं. तशी तिने गडबडून तिची नजर समोर केली. मी तुझ्याकडे नव्हते बघत. तू ना स्वतःला इतका जास्त इम्पॉर्टन्स नको देत जाऊस. तसा तो गालात हसला. ती आपल्याकडेच बघत होती हे त्याला चांगलं माहिती होतं. अच्छा, मग सांग, हा ब्लॅक शर्ट मला सूट करतोय का? तू ब्लॅक नाही व्हाईट शर्ट घातलायस ध्रुव. पण समोर त्याची ती रोखलेली नजर बघून ती अचानक गप्प झाली. त्याने गाडीचा स्पीड थोडा कमी केला आणि भुवया उंचावून तिच्याकडे बघू लागला. तसा तिचा चेहरा चोरी पकडल्यासारखा झाला. ध्रुव, ड्राईव्ह करतोयस तू, समोर बघून चालव, नाहीतर तुझ्या सोबत मला पण मारशील. तिने त्याच्या गालावर हात ठेवत त्याचा चेहरा समोर केला, पण तिच्या थंड हातांचा स्पर्श गालावर होता त्याला थोडं वेगळं वाटलं. तिने मात्र लगेच तिचा हात मागे घेतला होता, पण त्याला अजूनही गालावर तिच्या चारही बोटांचा स्पर्श जाणवत होता. तेरे चेहरे से नजर नहीं हटती, नजारे हम क्या देखे. व्हॉट गाणं म्हणतोय मी. आता काय मी माझ्या आवडीची गाणी सुद्धा नाही म्हणायची का? तसं अंतराने नकारार्थी मान डोलवली आणि पुन्हा खिडकी बाहेर बघायला सुरुवात केली. बाय द वे, म्हणजे काल तुझे त्या दोघांना मारलंस ती तुझी PSI होण्याची ट्रेनिंग होती तर? ट्रेनिंग तर मी लहानपणापासूनच घेते. माझे आजोबा रिटायर्ड आर्मी ऑफिसर आहेत आणि माझे बाबा कमिशनर आहेत. मी संत्रा शिंदे, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, तुझे आजोबा हे माझे आजोबा सुद्धा आहेत आणि तुझे वडील हे माझे मामा आहेत. मग मला त्यांच्याबद्दल माहित नसेल का? बाबांना बघतच मोठी झाले, त्यामुळे लहानपणापासूनच इच्छा होती
त्यांच्यासारखं पोलीस व्हायचं. पण त्यासाठी आधी शिक्षण पूर्ण करणं पण गरजेचं आहे ना. आता जस्ट ही फायनल एक्झाम झाली ना की मग पोलीस भरतीची तयारी सुरू करेन. गुड, आय एम प्राऊड ऑफ यू. पोलीस हो, चांगली मोठ्या पदावर जा. मग मी माझ्या मित्रांना सांगेन, बचके रहना मेरे से, मेरा मामा कमिश्नर है और मेरे मामा की बेटी PSI. अच्छा, पण आमच्या जॉबचा तुला काहीच फायदा नाही, कारण आमच्या ड्युटीज पुण्यात असतील, कोल्हापूरमध्ये नाही. काय यार, तू माझ्यासाठी इतकं पण नाही करू शकत का? तुझी पहिली ब्रांच तू कोल्हापूर मधली सिलेक्ट कर. हो का? आणि तिथे येऊन काय करू? काय करू म्हणजे? अरे यार, स्मगलिंगचा धंदा आहे आमचा. आम्ही गन्स पण सप्लाय करतो. चरस, गांजा, ड्रग्ज हा आमचा पार्ट टाइम बिझनेस आहे. तू इथे आलीस ना की मग आम्हाला पोलिसांना हप्ता द्यायची गरजच नाही पडणार ना. तू वरच्या वर सगळी प्रकरणं सोडवशील. तशी ती वाचून त्याच्याकडे बघत राहिली. एका क्षणासाठी तिला त्याच्या बोलण्यावर विश्वास सुद्धा बसला. कारण कोल्हापूर मधली पाटलांची दहशत आणि त्यांची श्रीमंती पाहता तिचा त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवणं अगदी साहजिक होतं. पण तिचं ते वाचलेलं तोंड बघून त्याला मात्र कंट्रोलच झालं नाही. कसा तो हसायला लागला. त्याच्या हसण्याने ती मात्र भानावर आली. ध्रुव, इडियट, कसली घाबरले होते मी. तू ना या जन्मात कधीच सुधारणार नाहीस. यार, तुझं तोंड बघण्यासारखं होतं. पण बरं, मला एक गोष्ट सांग, तुमचे ऍक्च्युअल व्यवसाय किती आहेत आणि काय काय आहेत? मला तुमच्या फक्त 2-3 कंपनीज माहिती आहेत. ते पण आत्याच्या बोलण्यातून 1-2 वेळा ऐकलं होतं. दुर्वा आत्याच्या प्रेस बद्दल माहिती आहे आणि माईंनी जे हॉस्पिटल सुरू केलं होतं ते पण आता मोठं झालंय. आय थिंक ते हॉस्पिटल पुढे जाऊन दर्शच बघेल, हो ना? मोस्ट प्रोबॅबली तसंच होईल, कारण त्याला या सगळ्यातच इंटरेस्ट आहे. खूप वर्षांपूर्वी अप्पांनी कोल्हापूरमध्ये एक छोटीशी कंपनी सुरू केली होती. नंतर ती कंपनी मोठ्या बाबांच्या हातात गेली. मोठे बाबा खूप स्मार्ट आणि इंटेलिजंट आहेत. त्यांनी त्या कंपनीच्या जोरावर अजून एक कंपनी सुरू केली. मग बाबांनी पण त्यांची हेल्प करायला सुरुवात केली. हळूहळू सूर्या काका पण त्यांना सामील झाले. बाबांचं लग्न झाल्यावर मग आई पण बिझनेसमध्ये त्यांची मदत करायला लागली. आणि मग राधा काकू. असे एक एक करत सगळे एकत्र उतरले. फक्त मोठ्या आईला बिझनेसमध्ये इंटरेस्ट नव्हता. ती आधीच पत्रकार होती, म्हणून मग तिने नंतर प्रेस चालू केली. आता तिचं काम चांगलं चालू आहे. पण आता ती रोज प्रेसमध्ये जात नाही. जेव्हा गरज असते ना तेव्हाच जाते. बाकी स्टाफ सगळं बघून घेतात ना आता. बाबांनी जय काकासोबत पुण्यात पार्टनरशिप मध्ये जी कंपनी सुरू केली होती ना, त्याची पण आता एक ब्रांच सुरू झाली, जी आई बघते. कोल्हापूरमध्ये टोटल 4 कंपनीज आहेत. एक बाबा बघतात, एक सूर्या काका आणि एक राधा काकू. एक मोठे बाबा आणि भाई बघतो. आम्ही काही हॉटेल व्यवसाय पण सुरू केलेत, तिकडचा पण इन्कम मिळतो. शिवाय लोणावळ्याला 2 रिसॉर्ट्स आहेत, ते पण चांगले चालतात. आणि आजीने सुरू केलेलं हॉस्पिटल आता बऱ्यापैकी मोठं झालंय. पण त्यात आमचा फार शेअर नसतो. त्यातली 50% अमाऊंट ही चॅरिटीला दिली जाते. सो बेसिकली अप्पांनी जे एक छोटंसं रोपटं लावलं होतं त्याचा आता वटवृक्ष झालाय. पण पुढे हा वटवृक्ष असाच बहरत राहील की नाही ते देवच जाणे. का रे ध्रुव, असं का बोलतोयस? अगं, तेव्हा मोठ्या बाबांना माझ्या बाबांची आणि सूर्या काकाची साथ होती. शिवाय घरातल्या 2 सुना पण त्याच फील्ड मधल्या होत्या. त्यामुळे सगळ्यांच्या कॉन्ट्रीब्युशनने सहज सोप्या होत गेल्या गोष्टी. पण आता तसं नाहीये ना. जीवाला तर फॅमिली बिझनेस मध्ये जरा पण इंटरेस्ट नाहीये. तिला ज्वेलरी डिझाईनचा कोर्स कम्प्लीट करून स्वतःचं बुटीक सुरू करायचंय. दर्श लवकरच न्यूरोसर्जन होईल.
मग राहिलो मी आणि भाई. भाई ऑलरेडी सगळं व्यवस्थित सांभाळतोय. पण आय डोंट थिंक की वहिनीला यात काही इंटरेस्ट आहे. आय मीन तिची चूक पण नाहीये म्हणा, कारण तिच्या माहेरच्याने तिला कधी काही करायची फ्रीडमच दिली नाही. सो पुढे ती बिझनेसमध्ये भाईला साथ देईल की नाही माहिती नाही. मग राहिलो मी, आणि त्या तिघांसारखा मी अभ्यासात हुशार नव्हतो. पास होत गेलो आणि ग्रॅज्युएशन नंतर सरळ बिझनेसमध्ये आलो. आत्ता कुठे थोडं थोडं समजायला लागलंय. बट आय डेफिनेटली ट्राय माय बेस्ट. भाईची मदत करणारं कोणीतरी हवं ना. तो बोलत होता आणि ती फक्त त्याच्याकडे बघत होती. इतक्या मनमोकळेपणाने तो कधीच तिच्याशी बोलला नव्हता. त्यांच्यात साधा कधी 2 वाक्यांचा सुद्धा संवाद झाला नव्हता. पण आता त्या संवादाला सुरुवात झाली होती. तो तिच्या पुढे त्याचं मन मोकळं करायला लागला होता. ते बघून कुठेतरी तिच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू पसरलं. सायंकाळी 4 वाजता. सर, आजच्या सगळ्या मीटिंग संपलेल्या आहेत. पण काय? पण थोड्या वेळापूर्वी एका क्लायंटचा फोन आला होता. त्यांना त्यांच्या प्रोजेक्टसाठी तुमची अपॉइंटमेंट हवी होती, म्हणून ते विचारत होते. आज रात्री डिनरसाठी तुम्ही त्यांना वेळ देऊ शकता का? आय मीन ते त्यांच्या घरी तुम्हाला डिनरसाठी इन्व्हाइट करत होते. नो, आय एम नॉट इंटरेस्टेड. त्यांची मीटिंग नंतर कधीतरी फिक्स कर. नाव आय जस्ट वॉन्ट गो होम. सक्षमने समोरची फाईल बंद केली. ओके सर, नो प्रॉब्लेम. मी तुमचं स्केड्यूल बघून नंतर त्यांची मीटिंग फिक्स करतो. गुड. थोडा वेळ असाच निघून गेला. सक्षमला वाटलं की कुणाला तर जाईल, पण तो अजूनही त्याच्या समोर उभा होता. समोरच्या पेपरवेटकडे बघून कसला तरी विचार करत होता. कुणाल, अजून काही बोलायचंय का तुला? हो, आय मीन कुणाला बोलायचं होतं, पण सुरुवात कुठून करावी ते त्याला समजत नव्हतं. जे काही असेल ते बोल पटकन. कुणाल हिम्मत करून बोलायला सुरुवात करणार तितक्या दारावर नॉक झाली. कम इन. तसा एक मुलगा हातात ट्रे घेऊन आत आला. सर, तुमची कॉफी. मला नकोय, घेऊन जा. ओके सर. तो मुलगा आल्या पावली परत निघून गेला. कुणाल, अरे काहीतरी बोलत होतास ना तू? हा, ते मला वाटतं आपल्याला अजून सावध राहायला पाहिजे. नेमकं कशाबद्दल बोलतोयस तू? युवराज किर्लोस्कर. मी सगळ्या गोष्टी पूर्ण विचार करूनच करतोय, पण आजकाल मला तुझी लक्षणं काही ठीक दिसत नाहीयेत. नाही सर, असं काही नाहीये. कुणाल, घरी काही प्रॉब्लेम आहे? नो सर, सगळं ठीक आहे. ते कामाचं थोडं प्रेशर होतं ना, सो या, आय अंडरस्टँड. इफ यू वॉन्ट यू कॅन टेक अ ब्रेक. तसंही गेल्या 2 महिन्यापासून तू एकही सुट्टी घेतलेली नाहीयेस. 1-2 दिवस ब्रेक घे, म्हणजे थोडं बरं वाटेल तुला. सर, राग येणार नसेल तर एक बोलू? बोल. सर, माझ्यापेक्षा ब्रेकची गरज तुम्हाला जास्त आहे. गेल्या 2 महिन्यांपासून जो स्ट्रेस तुम्ही झेलताय ना, त्यातून खरंच तुम्हाला एखादा ब्रेक घेणं गरजेचं आहे. सो तुम्ही मॅमला घेऊन काही दिवस. कुणाल बोलतच होता. तितक्यात त्याची नजर सक्षमच्या रोखलेल्या डोळ्यांकडे गेली. तसा तो बोलता बोलता गप्प झाला.
सॉरी सर, आय नो हा तुमचा पर्सनल मॅटर आहे आणि मी त्यात बोलणं बरोबर नाही. आय एम रिअली व्हेरी सॉरी. यू कॅन गो ना. येस सर. सॉरी वन्स अगेन. कुणाल तिथून निघून गेला, पण सक्षम मात्र विचारात पडला. ऍक्च्युली कुणालची आयडिया वाईट नाहीये. आय मीन, बाबांनी फक्त मला फिजिकली तिच्यापासून दूर राहायला सांगितलं. पण याचा अर्थ असा नाही ना की मी डायरेक्ट तिला इग्नोरच करायला हवं. मी तिच्याशी फ्रेंडशिप करू शकतो. तिच्यासोबत थोडा वेळ घालवला तर मला तिच्या वागण्याचा थोडा अंदाज सुद्धा येईल. ती खरंच दिसते तशीच आहे की तिच्या साध्या भोळ्या चेहऱ्यामागे दुसरा चेहरा आहे, हे सुद्धा मला पारखता येईल. पण त्यासाठी मी तिच्यासोबत वेळ घालवणं गरजेचं आहे. तुला माहितीये युगा, काल आमच्या कोंबडीने 12 अंडी दिली. काल पूर्ण संध्याकाळ मी अंडी शोधत होती. जिथे जिथे ती जायची तिथे तिथे मी तिच्या मागे मागे जायचे. शोधून शोधून मी 12 अंडी जमा केली आणि रात्री मस्त अंड्याचं कालवण केलं. अंडा करी विथ बाजरीची भाकर आणि त्यासोबत मिरचीचा ठेचा. आहा, काय कमाल कॉम्बिनेशन होतं माहितीये. रूपा बडबडत होती आणि युगा फोन कानाला लावून फक्त बसून होती. तिचं रूपाच्या बोलण्याकडे काहीही लक्ष नव्हतं. युगा, अगं आवाज येतोय का तुला माझा? हॅलो. तेव्हा कुठे युगा भानावर आली. हो बोल ना, ऐकते मी. काय घंटा ऐकतेस तू माझं? तुझं ना युगा माझ्या बोलण्याकडे लक्षच नाहीये. असं नाहीये रूपा, मी ऐकते तुझं. अच्छा, मग सांग मी काय बोलत होते आता. तू काल 12 भांडी घेतलीस ना. तसं तिकडे रूपाने जोरात स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला. अगं युगा, मी भांड्यांबद्दल नाही अंड्यांबद्दल बोलत होते. पण तितक्यात युगाच्या कानावर गाडीचा हॉर्न पडला. तशी ती एका सेकंदात उठली आणि धावतच बाल्कनीत गेली. तिला गेट मधून सक्षमची कार आत येताना दिसली. रूपा, मी तुझ्याशी नंतर बोलते हा, बाय. युगाने डायरेक्ट फोन कट करून टाकला. काय मुलगी आहे, तिला अंड्यातला आणि भांड्यातला फरकच कळत नाहीये. जिजूंच्या प्रेमाने झपाटले की काय हिला. रूपा त्या कट झालेल्या फोनकडे एकटीच बघत बसली.